आजचा हा दिवस आपल्या जीवनातील गुरूंच्या अमूल्य योगदानाला समर्पित आहे। गुरुपौर्णिमा हा सण आपल्याला गुरु शिष्य परंपरेची महानता आणि गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून सांगतो। भारतीय संस्कृतीत गुरूंना अनन्यसाधारण स्थान आहे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या श्लोकातून गुरूंची महती स्पष्ट होते। हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशीला फार महत्त्व आहे। या पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा असं म्हणतात। गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी गुरूंप्रती श्रद्धा, सेवा, कृतज्ञता व्यक्त केली जाते। महाभारतासारख्या महान ग्रंथाची रचना करणाऱ्या व्यास यांच्या जन्माच्या स्मरणार्थ देखील हा दिवस साजरा केला जातो। म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। धार्मिक श्रद्धेनुसार गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा केल्याने जीवनात असलेला अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश पसरतो। या दिवशी दत्तगुरूंची पूजा केली जाते। दत्तगुरू म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही गुरु अशी पदवी देण्यात आली आहे, कारण ते निर्मिती, रक्षण आणि विनाश या तिन्ही कार्यात मार्गदर्शक बनतात। गुरुपौर्णिमा हा केवळ एक उत्सव नाही, तर तो आध्यात्मिक जागृती, ज्ञान आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे। हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते दृढ करण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करण्याची संधी प्रदान करतो। गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक गुरूंचे ध्यान करतात, भगवान विष्णूची पूजा करतात, तसेच गुरूंचा आदर करतात, सेवा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात।